पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंयोजना 2025-26 आणि 27. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची डी बंद होऊ शकते. याचं कारण मी याच व्हिडिओमध्ये देणार आहोत. कारण तुमच्यासाठी या ठिकाणी नवीन परिपत्रक जाहीर झालेलं आहे. त्याचप्रमाणे या परिपत्रकामध्ये रिन्यूअल विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही कुठे जॉब किंवा खाजगी व्यवसाय करत असेल, तर ते करू नका. याचं मेन कारण सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्याचप्रमाणे समाज कल्याण विभागानुसार इतर कुठल्या अपडेट्स आहेत, ते सुद्धा याच व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ज्यामुळे तुम्हाला जे काही पंडित दीनदयाळ उपाध्याय संयोजनाची नवीन अपडेट आली आहे, परिपत्रकानुसार ते तुम्हाला माहिती होऊन जाईल. तर संपूर्ण माहिती समजून घेण्याच्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. त्याचप्रमाणे आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, नोकरी महाराष्ट्र. त्याला सुद्धा तुम्ही जॉइन करून घ्या. कारण तिथे सुद्धा तुम्हाला याचप्रमाणे अपकमिंग माहिती रोज मिळत राहील. चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करू. तर पंडित दीनदयाळ उपाध्याय संयोजनेअंतर्गत हे परिपत्रक सहाय्य संचालक इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय पुणे येथे हे परिपत्रक जाहीर झालं होतं. तर ह्या परिपत्रकाचा विषय सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे की पंडित दीनदयाळ उपाध्याय संयोजना अंतर्गत सन 2024-25 मधील पात्र प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी सन 2025-26 मध्ये द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षासाठी नूतनीकरणासाठी अर्ज सादर करण्याबाबत तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे. तर यामध्ये आणखी कुठल्या माहिती आहे ते सुद्धा तुम्ही समजून घ्या. की उपरोक्त विषयानव्हे कळवण्यात येते की पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंयोजना अंतर्गत सन 2024-25 मध्ये आपली प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षासाठी निवड करण्यात आली होती. त्यानुसार अनुदेय असलेली शिष्यवृत्ती आपल्याला आधार संलग्न खात्यावर वर्ग करण्यात आलेली आहे. म्हणजे तुमच्या खात्यावर तुमची जी डी होती ते पाठवण्यात आलेली आहे गव्हर्नमेंट मार्फत. त्यानुसार सन 2024-25 मधील पात्र प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी सन 2025-26 मध्ये द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षासाठी नूतनीकरण अर्ज या कार्यालयात सादर करणे आवश्यक असताना कार्यालयाकडून वारंवार दूरध्वनीद्वारे, टेलिग्रामद्वारे सूचना देऊनही अद्यापपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी नूतनीकरणाचे अर्ज या कार्यालयात सादर केले नाहीत. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी पंडित दीनदयाळ योजनेसाठी फॉर्म भरले होते आणि जे विद्यार्थी आता रिन्युअलमध्ये असतील, त्यांना ऑफिसमार्फत खूप वेळा कॉल सुद्धा त्यांना करण्यात आले होते. याबद्दल मी सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर परिपत्रक टाकलेलं होतं. परंतु काही विद्यार्थ्यांनी काय केलं आहे, की नूतनीकरणाचे अर्ज आतापर्यंत ऑफिसमध्ये सादर केले नाही आहे. तर तुम्हाला लवकरात लवकर नूतनीकरणासाठी अर्ज या ठिकाणी करायला सांगितलेलं आहे आणि ऑफिसमध्ये सबमिट करण्यासाठी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तथापि संदर्भीय पत्र क्रमांक 2 अनवे यापूर्वी कळवल्यानुसार अद्यापही अनेक विद्यार्थ्यांनी नूतनीकरणाचे अर्ज या कार्यालयात सादर केले नाहीत. त्यामुळे मागील वर्षातील पात्र विद्यार्थ्यांचा नूतनीकरण अर्जासोबत शासनास सादर केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 3 मधील शासन पत्र नव्हे सूचना या कार्यालयास प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने आपणास अंतिम सूचना करण्यात येते की सन 2024-25 मधील प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी सन 2025-26 मध्ये द्वितीय, तृतीय, चतुर्थ वर्षासाठी नूतनीकरण अर्ज सायंकाळी 5 पर्यंत कार्यालयात सादर करण्यात यावेत असे या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे दिनांक 27/7/2026 सायंकाळी 5 नंतर सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. ब. ज्या विद्यार्थ्यांनी नूतनीकरण अर्ज भरले नाही, असे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास हे कार्यालयास जबाबदार राहणार नाही, याची नोंद घ्यावी. तसेच संदर्भ क्रमांक 1 च्या शासन निर्णय इतर निकष क्रमांक 10 नुसार सदर योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्याने शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न करता लाभ घेणे, शिक्षण न घेता नोकरी किंवा व्यवसाय करून या योजनाचा लाभ घेऊन गैरवापर केल्याने निदर्शनास आल्यास अशा विद्यार्थी कारवाईस पात्र राहील व दिलेल्या रकमेची व्याजासह वसूल करण्यात येईल.
त्यामुळे तत्काळ नूतनीकरण करून घ्यावे, अन्यथा होणाऱ्या कारवाईस आपण सर्वस्वी जबाबदार राहाल. तसेच आपल्या रिक्त जागेवर गुणवत्तेनुसार नव्याने पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांस लाभ देण्यात येईल. ज्याप्रमाणे मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, तर तुम्ही शिक्षण घेत असताना नोकरी किंवा व्यवसाय करत असेल आणि या योजनेचा लाभ घेत असेल, तर असं जर समाज कल्याणच्या निदर्शनास आलं, त्याबाबतीत तुमच्यावर त्या ठिकाणी कारवाई सुद्धा केल्या जाईल आणि दिलेल्या रकमेची व्याजासह तुमच्यापासून वसुली केल्या जाईल. याची संपूर्ण विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. आणि राहिला प्रश्न, जे विद्यार्थी रिन्यूअल असतील त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचे आहे आणि ऑफिसला सबमिट करून द्यायचे आहे. हे तारीख लक्षात ठेव जा. 27/7/2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला ऑफिसला फॉर्म सबमिट करून द्यायचा आहे. जर याच्यासमोर डेट गेली तर तुमचा फॉर्म ऑफिसमध्ये स्वीकारला जाणार नाही आणि तुम्हाला या योजनेपासून वंचित ठेवल्या जाणार आहे. आणि जे विद्यार्थी या ठिकाणी वेटिंगवर असतील, तुमच्याऐवजी त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी लाभ मिळणार आहे. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचे आणखी काही प्रश्न असतील या योजनेबद्दल, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. मी तुमच्या संपूर्ण कमेंटचे या ठिकाणी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. आणि जाता-जाता हा व्हिडिओ तुमच्या मित्र सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांनी जर पंडित दीनदयाळ संवेदनासाठी फॉर्म फिल केला असतील, तर त्यांनाही नवीन अपडेट मिळून जाईल. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, जय शिवराय.